afternoon, student. Today's our lecture is about the science part 1, that is gravitation. This is our third lecture of this lesson, that is the gravitation. Okay. Now we will start this point, that is Earth gravitational force. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आतापर्यंत आपण ग्रॅव्हिटेशन पाहिलं होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स पाहिला होता, केपलरचे लॉ पाहिले होते. आता आपल्याला शिकायचं म्हणजे अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय. तुम्हाला माहिती आहे की आपण कालच्या लेक्चरला किंवा मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं की युनिवर्समध्ये जेवढ्या काही ऑब्जेक्ट्स आहेत, दोन ऑब्जेक्ट, यांच्यामध्ये काय असतं, अट्रॅक्शन असतं. ठीक आहे. मग तसंच अर्थसुद्धा आहे. अर्थसुद्धा काय करते, तिच्या जवळ काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. ओके. बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सी, द अर्थ अट्रॅक्ट्स एव्हरी ऑब्जेक्ट नियर इट टुवर्ड इटसेल्फ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे त्याचा वापर करून अर्थसुद्धा काय करत असते, तिच्या जवळपास ज्या काही वस्तू आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्याचं काम करत असते. ओके. So second point, see, the center of mass of the earth is situated as its center. So the gravitational force on any object due to the earth is always directed toward the center of the earth. आता जी अर्थ आहे त्या अर्थचं जे मास आहे ते मास कुठे एकवटलेलं आहे रे, सेंटरला आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे काही गोफणचं उदाहरण पाहिलं होतं, ती गोफण आहे, ते गोफणचं सेंटर तुम्ही उभे होता ते सेंटर होता, बरोबर आहे. तसं इथं अर्थचं जे मास आहे ते मास कुठं एकत्रित आलेलं असतं, ते सेंटरला एकत्रित असतं. त्यामुळे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो इतर ऑब्जेक्टवर जो फोर्स ॲक्ट होणार आहे, तो फोर्स त्या वस्तूला कुठं खेचणार आहे, सेंटरकडे खेचणार आहे. ओके. द सेंटर ऑफ द मास ऑफ द अर्थ इज सिच्युएटेड ॲट इट सेंटर. सो द ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन एनी ऑब्जेक्ट ड्यू टू द अर्थ इज ऑलवेज डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. बघा, पहिल्या लाईनमध्ये सांगितलं की अर्थ काय करते, तिच्या जवळपासच्या ज्या काही ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. पण अर्थचं जे मास आहे ते मास कुठं सिच्युएटेड आहे, तर त्याच्या सेंटरला आहे. त्यामुळं हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जो त्या ऑब्जेक्टवर फोर्स ॲक्ट करतोय, त्यावेळेस ती जी ऑब्जेक्ट आहे ती कुठं अट्रॅक्ट होणार आहे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्थच्या सेंटरला सगळं काय येत नाही आहे. बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. ज्यावेळेस आपण पहिलं लेक्चर पाहिलं होतं, ॲपल ज्यावेळेस झाडावरून खाली पडतं होतं, त्यावेळेस तुम्हाला हा असा क्वेश्चन विचारला होता की ते व्हर्टिकली डाऊनवर्डच का पडतं आहे. तर याचं कारण असं आहे की हा जो फोर्स आहे आता मी एक्सप्लेन केलेला, बिकॉज ऑफ दिस फोर्स अँड ऑब्जेक्ट फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड ऑन द अर्थ. कारण ही वस्तू जी खेचण्याची प्रक्रिया आहे किंवा जो फोर्स आहे तो फोर्स कुठे आहे रे, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ओके. So next point. Similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. ज्यावेळेस आपण एखादा दगड वरून खाली टाकतोय, ओके, अपवर्ड वरून खाली टाकतोय, त्यावेळेस हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे किंवा जो अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो फोर्स काय करतो, तर दगडाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतो आणि साहजिकच त्यामुळे त्याची व्हेलॉसिटी काय होते, कमी होते. See, similarly, when we throw a stone vertically upward, this force tries to pull it down and reduces its velocity. Due to this constant downward pull, the velocity becomes zero after a while. The pull continues to be exerted and the stone starts moving vertically downward toward the center of the अर्थ अंडर इट इन्फ्लुएन्स. एक उदाहरण बघायचं त्यांनी छान दिलं आहे बघा. ज्यावेळेस तुम्ही एखादा दगड वर टाकताय त्यावेळेस अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो सतत त्याला काय करत असतो, खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतो. सतत खाली खेचण्याचा प्रयत्न केल्यामुळे साहजिकच तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा स्टोन आहे त्याची व्हेलॉसिटी काय होते रे, कमी होत जाते. आणि खाली असं म्हटलं की पुन्हा हा जो फोर्स आहे तो कॉन्स्टंट आहे, सतत काय करतोय, त्या स्टोनला खाली ओढण्याचं काम करतोय. ड्यू टू दिस कॉन्स्टंट डाऊनवर्ड पूल त्या स्टोनची व्हेलॉसिटी कमी 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 होत कुठे येते, झिरोला होते. ओके. आणि ज्यावेळेस झिरो त्याची व्हेलॉसिटी येते
त्यावेळेस तो दगड काय होतो रे, खाली पडतो. द पूल कंटिन्यूज, जे काही ओढणं आहे ते कंटिन्यू चालू असतं, टू बी एक्झर्टेड अँड द स्टोन स्टार्ट मुव्हिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. आणि तो जो दगड आहे तो कुठं होतो रे, बरोबर उभा खाली पडतो. हा कुठं जातो तर म्हणजे कुठं पडतो तर टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ अंडर इट इन्फ्लुएन्स. कुणाचं इन्फ्लुएन्स आहे तर ह्या अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा आहे. एक्झाम्पल लक्षात आलं. याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. याच्यामध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. ओके, क्वेश्चन काय आहे बघा, दस इफ द अर्थ अट्रॅक्ट्स अन ॲपल टुवर्ड इट सेल्फ, द ॲपल ऑल्सो अट्रॅक्ट द अर्थ टुवर्ड इट सेल्फ विथ द सेम फोर्स. Why then does apple fall toward the earth but the earth does not move towards the apple? त्यांनी असं म्हटलंय की न्यूटनचा जो लॉ आहे ग्रॅव्हिटेशनचा, जो आपण मागच्या लेक्चरमध्ये शिकलो होतो, की प्रत्येक ऑब्जेक्ट्स युनिवर्समध्ये आहेत ते काय करतात, एकमेकाला अट्रॅक्ट करत असतात, खेचत असतात एकमेकांच्या मध्ये. त्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला, अट्रॅक्शन दिसतं. ठीक आहे, मग खाली क्वेश्चन असा विचारलाय की अर्थ जर ॲपलला स्वतःकडं अट्रॅक्ट करत असेल तर ॲपलसुद्धा काय करत असणार आहे, अर्थला अट्रॅक्ट करत असणार आहे, त्याच फोर्सने करत असणार आहे. मग तरीसुद्धा फक्त ॲपलच अर्थवर का पडतं, अर्थ का ॲपलकडं मूव्ह होत नाही, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे. ओके, आता अजून एक क्वेश्चन आहे बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑल्सो ॲक्ट ऑन द मून बिकॉज ऑफ विच इट रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. अजून एक उदाहरण सांगितलं आहे की अर्थचं आता आपण बघितलं की काय फोर्स आहे, फोर्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्याच्यामुळे वस्तू आहेत त्या काय होतात, सेंटरला येतात, टुवर्ड द सेंटरला म्हणू शकतो. पण अजून एक उदाहरण त्यांनी दिलं आहे की अर्थच्या सभोवताली फिरणारा जो मून आहे, हा मून सुद्धा अर्थच्या सभोवताली का फिरतो रे, तर तिथं सुद्धा हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा महत्त्वाचा आहे त्यांनी सांगितलं आहे, तर जे काही वस्तू जे आहेत त्या वस्तू खाली पडत असतात, किंवा इथं मूनचं उदाहरण एक दिलेलं आहे, मूनसुद्धा अर्थच्या सभोवताली फिरतं आहे का, तर ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. याच्या पाठीमागची एक स्लाईड आपली मिस झाली, पॉईंट एक मिस झाला, तो नंतर घेऊया आपण. याच्यानंतरचा पॉईंट आहे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय बघा, आता 9th स्टँडर्डमध्ये तुम्ही ॲक्सेलरेशन शिकलाय. ॲक्सेलरेशन डेफिनेशन काय होतं रे, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीमध्ये जी चेंजेस होतात त्याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणतोय. आणि त्याचा फॉर्म्युला तुम्ही असा केला होता, a=v-u/t. आठवते का बघा, व्ही म्हणजेच काय होतं तर फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाईम असा होता. मग इथं अर्थ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजेच काय, इथे बघा, द अर्थ एक्झर्ट ग्रॅव्हिटेशन फोर्स ऑन ऑब्जेक्ट नियर इट. आतापर्यंत आपण बघितलं की अर्थ काय करत आहे, त्याच्या शेजारी असणाऱ्या ऑब्जेक्टवर जो फोर्स लावते त्या फोर्सला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हणतोय. अकॉर्डिंग टू द न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. 9th स्टँडर्डमध्ये हा पण तुम्ही न्यूटनचा सेकंड लॉ शिकलेला आहे, सेकंड लॉ ऑफ मोशन. मग सेकंड लॉ ऑफ मोशनमध्ये काय सांगितलं आहे न्यूटननी, की जो फोर्स ॲक्ट होतोय बॉडीवर, जो फोर्स ॲक्ट होतोय त्यामुळं ती बॉडी काय होते, ॲक्सेलरेट होते. ठीक आहे, ॲक्सेलरेशन त्याच्यामध्ये होते. दस द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ड्यू टू द अर्थ ऑन अ बॉडी रिझल्ट इन इट्स ॲक्सेलरेशन. दिस इज called acceleration due to gravity. It is denoted by small g. हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थवरचा, त्यामुळं ती जी वस्तू आहे ती ॲक्सेलरेट होती, म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्सेलरेशन होतं आहे. आणि हे जे ॲक्सेलरेशन आहे हे कशामुळं होतं आहे, फक्त एकाच गोष्टीमुळं, ग्रॅव्हिटीमुळं होतं आहे. दिस इज कॉल्ड ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आणि ती कशाने दाखवायची, स्मॉल जीने दाखवायची. कॅपिटल जी आपण दाखवत नाही. कॅपिटल जीसाठी आपण शब्द वेगळा वापरला आहे. कोणता वापरला आहे तुम्हाला माहिती आहे, कॅपिटल जी आपण कशासाठी वापरतोय, कालच्या लेक्चरमध्ये आपण कॉन्स्टंट दाखवला आहे. ओके, कॉन्स्टंट ऑफ ग्रॅव्हिटीचा आपण साठी कॅपिटल जी दाखवला होता, आठवत आहे का बघा. याच्यानंतरचा पॉईंट असा आहे की ॲक्सेलरेशन ही काय, एक व्हेक्टर क्वांटिटी. आता बराचसा भाग तुम्हाला हा 9thमध्ये झाला आहे, स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटीबद्दल शिकलाय तुम्ही. तर ॲक्सेलरेशन ही काय रे, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, की जी क्वांटिटी दाखवत असताना तुम्हाला मॅग्निट्यूड आणि डिरेक्शनचा वापर करावा लागतो. ठीक आहे,
आणि फक्त जर मॅग्निट्यूडचा वापर करत असेल तर आपण त्याला स्केलर क्वांटिटी म्हणतो. मग वेक्टर क्वांटिटीचे एक्झाम्पल कुठले कुठले? फोर्स आहे, वेलॉसिटी आहे, ह्या क्वांटिटी आहेत त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर क्वांटिटी असं म्हणतो. ठीक आहे. मग ॲक्सलरेशन ही काय एक वेक्टर क्वांटिटी आहे. As the gravitational force on any object due to the earth is directed toward the center of the earth, the direction of the acceleration due to gravity is also directed toward the center of the earth, that is vertically downward. Gravitational force आहे म्हणून कोणतीही वस्तू अर्थकडं अट्रॅक्ट होते, अर्थच्या सेंटरकडे जाते, बरोबर आहे, अट्रॅक्ट होते. आणि ही जी डिरेक्शन आहे, ही जी डिरेक्शन आहे म्हणजे आपण इथे मॅग्निट्यूड पण बघतोय आणि डिरेक्शन बघतोय. द डिरेक्शन ऑफ द ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज ऑल्सो डिरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. जी ॲक्सलरेशनची डिरेक्शन आहे, ग्रॅव्हिटीमुळे जी ॲक्सलरेशनची डिरेक्शन आहे ती सुद्धा कुठं जाते रे? सेंटर, अर्थच्या सेंटरकडे असते, म्हणजेच व्हर्टिकली डाऊनवर्ड असते असं त्यांनी म्हटलं. थिंक अबाउट इटमध्ये क्वेश्चन असा विचारला आहे, व्हॉट विल हॅपन इफ देअर वर नो ग्रॅव्हिटी. जर काय घडेल जेव्हा ग्रॅव्हिटी नसणार आहे, बरोबर आहे, ग्रॅव्हिटी नसेल तेव्हा काय घडेल? आन्सर काय असणार आहे? देअर विल बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन. ग्रॅव्हिटीच नाही आहे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन असेल का रे? नाही. कोणत्याही दोन पार्टिकल्समध्ये आपल्याला ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन दिसणार नाही. आणि जी आता आपल्याला सोलार सिस्टीम दिसते, गॅलेक्सी दिसते, ह्याची सुद्धा फॉर्मेशन होणार नाही, हे सुद्धा असत असणार नाही. ग्रॅव्हिटी आहे म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणजे सोलार सिस्टीममध्ये जे प्लॅनेट्स आहेत ते सनभोवती रिव्हॉल्व्ह होतात, गॅलेक्सी आहे. ठीक आहे, ओके. त्यामुळे आन्सर असं येणार आहे, देअर विल बी नो ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन बिटवीन एनी टू पार्टिकल अँड हेन्स नो फॉर्मेशन ऑफ सोलार सिस्टीम, गॅलेक्सी एक्सेट्रा. Next question second, what will happen if the value of G was twice as large? जर त्यांनी असं म्हटलंय G ची व्हॅल्यू जी आहे ती G ची व्हॅल्यू जर काय झाली? डबल झाली तर काय होईल? कॅपिटल G ची व्हॅल्यू जर काय झाली? डबल झाली तर काय होणार आहे? तर त्यांनी असं म्हटलंय की G जो आहे म्हणजे तर आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया अगोदर. बघा, दोन पार्टिकलमधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो काय होणार आहे? डबल होणार आहे. जर कॅपिटल G ट्वाईस घेतला तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तर दोन पार्टिकलमधला तो सुद्धा डबल होणार आहे. आणि G ची व्हॅल्यू जी आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ज्याला आपण स्मॉल g म्हटलंय ती सुद्धा काय होणार आहे? डबल होणार आहे. ओके. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन एनी टू पार्टिकल वुड बिकम डबल. दोन वस्तूंमध्ये जो काही ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे तो डबल होणार आहे. त्याचबरोबर जी काही G ची व्हॅल्यू आहे, स्मॉल g ची व्हॅल्यू ती सुद्धा डबल होणार आहे. ओके. नेक्स्ट पॉईंट, व्हॅल्यू ऑफ G ऑन अ सरफेस ऑफ द. आता ही G ची व्हॅल्यू जी आहे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ही जी G ची व्हॅल्यू आहे ती अर्थच्या सरफेसवर कशी आहे किंवा ती G ची व्हॅल्यू कशी बदलत जाते हे आपण आता बघणार आहे. आधी आपण सरफेसवरची बघूया. We can calculate the value of G by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from the center of the earth. आता इथं थोडंसं मॅथमॅटिकली आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इथं आपण G ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतोय त्यासाठी कोणता लॉ यूज करतोय? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. आणि मग तिथं जे ऑब्जेक्ट आपण घेणार आहे त्याचं मास m कन्सिडर करतोय आणि ते अर्थच्या सेंटरपासून किती अंतरावर आहे? r एवढ्या डिस्टन्सवर आहे असं आपण सिच्युएट केलेलं. बघा, आपण काय लक्षात घेतलंय तर इथं G ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्ट आपण ठेवलेलं आहे त्या ऑब्जेक्टचं मास किती आहे, काय लेटर दिले त्याला? आपण स्मॉल m दिले. ते अर्थच्या सेंटरपासून किती अंतरावर आहे? स्मॉल r अंतरावर आहे एवढं. ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर द लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स, बघा इक्वेशन कसं दिलं. पहिला इक्वेशन आहे F इज इक्वल टू, जे मागच्या आपण लेक्चरमध्ये काढलं आहे, F इज इक्वल टू कॅपिटल G, ग्रॅव्हिटी कॉन्स्टंट आपण त्याला म्हणतोय, कॅपिटल G कॅपिटल M. कॅपिटल M हे काय असणार आहे? मास ऑफ द अर्थ असणार आहे. स्मॉल m आपण कुणासाठी वापरले? मास ऑफ द ऑब्जेक्ट अपॉन r स्क्वेअर, डिस्टन्सचा स्क्वेअर. ओके. त्याला इक्वेशन नंबर 3 म्हटले. म्हणजे आपण पाठीमागच्या याच्यामध्ये दोन इक्वेशन्स घेतले त्यामुळे त्याने इक्वेशन 3 दिले. पण तुम्हाला माहिती आहे F इज इक्वल टू काय रे तुम्ही म्हणता?
F इज इक्वल टू एम जी. हा एक फॉर्म्युला तुम्हाला झाला. F इज इक्वल टू नेहमी आपण काय म्हणतो, एम जी असतं. मग इथं आपण जीची व्हॅल्यू जी आहे बघा, इथं काय घेतलेलं आहे, F इज इक्वल टू एम सी असं म्हटलं. वर काय म्हटलं होतं आपण, F इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. मग आता इक्वेशन 3 आणि 4 वरून आपल्या काय लक्षात येतं आहे, तर इक्वेशन 3 आणि 4ची LHS मध्ये काय आहे, समानता आहे. LHS काय आहे, समान आहे. म्हणजेच RHS सुद्धा काय असणार आहे, समान असणार आहे. म्हणजे जी एम एम अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू जी. दोन्हींच्या मध्ये काय आहे, स्मॉल एम स्मॉल एम आहे, कॅन्सल होतील. राहिलं काय खाली, जी इज इक्वल टू कॅपिटल जी कॅपिटल एम अपॉन स्मॉल आर स्क्वेअर. मग इथं आपण काय करतोय, स्मॉल आर स्क्वेअरच्या ऐवजी, कारण इथं आपण रॅडियस कोणाची लक्षात घेतोय, अर्थची घेतोय, त्यामुळे कॅपिटल आरच्या ऐवजी स्मॉल आरच्या ऐवजी आपण काय घेणार, कॅपिटल आर घेतोय. आणि मग सगळ्या व्हॅल्यू ज्यावेळेस टाकतोय, कारण तुम्हाला जीची व्हॅल्यू मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितली होती, जीची व्हॅल्यू काय आहे, मास ऑफ द अर्थ ती सुद्धा तुम्हाला माहिती असते आणि रॅडियस पण जनरली माहिती आहे. मग याच्यावरून मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन करून जी काही व्हॅल्यू काढलेली आहे अर्थ सरफेसवरची, ती किती आहे रे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. लक्षात ठेवा, जीची व्हॅल्यू ऑन द सरफेस ऑफ द अर्थ काय आहे, 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. दिस ॲक्सिलरेशन डिपेंड ओनली ऑन द मास एम. एम मास म्हणजे कोणाचं, अर्थचं, ठीक आहे. अँड रॅडियस आर ऑफ द अर्थ and also the acceleration due to gravity at a given point on the earth is same for all objects. It does not depend on the properties of the object. ऑब्जेक्ट कोणता आहे किंवा ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीज कोणत्या आहेत त्याच्यावरून त्याची ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ठरत नाही. सगळ्या ऑब्जेक्टसाठी ती कशी असते रे, सारखी असते. त्याच्यानंतरचा पॉईंट बघूया आपण, व्हॅरिएशन्स इन व्हॅल्यू ऑफ जी. आता सरफेसला बघितलं आपण जीची व्हॅल्यू काय आहे, पण जीची व्हॅल्यू बदलते कशी, म्हणजे सरफेसवर आता बघितलं, वर आपण जसं अपसाईडला जाऊ तशी जीची व्हॅल्यू बदलणार आहे, किंवा आपण डीपमध्ये जाऊ, खाली घेऊ जमिनीच्या, त्यावेळेस सुद्धा जीची व्हॅल्यू काय असणार आहे, ह्याच्या व्हॅल्यू आपल्याला व्हेरिएशन्स आढळतं. ते व्हेरिएशन्स आपण बघणार आहे. पहिला पॉईंट आहे चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थमध्येच किंवा अर्थवर आता आपण जनरली बघितलं की 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे, पण काय चेंजेस होतात की सरफेस ऑफ द अर्थवर असताना सुद्धा काय चेंजेस होतात ते आपण बघणार आहे. पहिला पॉईंट असं म्हटलं आहे, पहिला क्वेश्चन त्यांनी असा विचारला आहे, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पहिला प्रश्न असा विचारला आहे की जीची व्हॅल्यू सरफेस ऑफ द अर्थ, पृथ्वीच्या पृष्ठभागावर सगळीकडे जीची व्हॅल्यू सारखी असेल का, तर आन्सर आहे नो. कारण काय असणार आहे, तुम्ही म्हणाल की मगाशी तुम्ही मॅडम म्हटलं की सरफेसवरची जी व्हॅल्यू आहे ती 9.77 आहे. मग आता तुम्ही म्हणताय की सरफेसवरची प्रत्येक ठिकाणची व्हॅल्यू सारखी असणार नाही का, तर तुम्हाला माहिती आहे की अर्थचा शेप जो आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे का, स्पेरिकल शेप नाही. द रिझन इज दॅट द शेप ऑफ द अर्थ इज नॉट एक्झॅक्टली स्पेरिकल अँड सो द डिस्टन्स ऑफ अ पॉईंट ऑन अ सरफेस ऑफ द अर्थ फ्रॉम इट्स सेंटर डिफर्स समवॉट फ्रॉम द प्लेस टू प्लेस. शेप स्पेरिकल नाही आहे, त्यामुळे सेंटरपासून सरफेसपर्यंतचं अंतर जिथं ऑब्जेक्ट आहे तिथं काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. ओके, डिस्टन्स काय असणार आहे, बदलत जाणार आहे. त्यामुळे जीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे, प्लेस टू प्लेस सरफेसवर सुद्धा बदलणार आहे. त्याचबरोबर ड्यू टू इट्स रोटेशन अर्थ बल्जेस ॲट द इक्वेटर अँड इट्स फ्लॅटर ॲट द पोल. इट रॅडियस इज लार्जेस्ट ॲट द इक्वेटर अँड द स्मॉलेस्ट ॲट द पोल. अंडरलाईन करा तुमच्या बुकमध्ये सुद्धा. पहिला आपण बघितलं की अर्थचा शेप आहे तो एक्झॅक्टली स्पेरिकल नाही आहे, त्यामुळं जे काही डिस्टन्स आहे, पॉईंट जो आहे सरफेस ऑफ द अर्थ आणि सेंटरचा, ह्यांच्यामध्ये जे काही डिस्टन्स आहे ते डिस्टन्स काय होत जाणार आहे, बदलत जाणार आहे. बरोबर आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस अर्थ रोटेशन होते त्यावेळेस ज्यावेळेस ती इक्वॅटरला येते त्यावेळेस अर्थ कशी असते रे, बल्ज असते, फुगीर असते, बल्जेस असते. आणि बल्ज असणार आहे म्हणजेच रॅडियस काय होणार आहे, वाढणार आहे, रॅडियस लार्जेस्ट असणार आहे.
इक्वॅटरला ज्यावेळेस अर्थ रोटेट करत असताना येते त्यावेळेस रॅडियस कशी असते, लार्जेस्ट असते. पण ज्यावेळेस ती पोलकडे येते, पोल्सकडे येते, ध्रुव म्हणतो मराठीमध्ये आपण त्याला, पोल्सकडे येते त्यावेळेस ती फ्लॅटर होते, चपटी होते. इक्वॅटरला ती बल्ज होते, फुगते, त्यामुळं रॅडियस आहे ती मोठी होते. पण पोल्सला ज्यावेळेस रोटेट करताना येते त्यावेळेस ती कशी बनते रे, फ्लॅटर होते. म्हणजेच तिथे रॅडियस काय होणार आहे, कमी होणार आहे. सो द व्हॅल्यू ऑफ जी इज दस हायेस्ट. म्हणजेच जिथं पोल आहे जिथं आपण रॅडियस कमी आहे म्हणतो तिथं जीची व्हॅल्यू काय असणार आहे, जास्त असणार आहे. आणि नंतर मात्र ती काय होत जाते, कमी कमी होत जाते. ओके, म्हणजेच पोलला ज्या वेळेस अर्थ रोटेट होताना येणार आहे त्यावेळेस जीची व्हॅल्यू जास्त आहे, हायेस्ट आहे असं म्हटलं गेले. म्हणजे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. पण ज्यावेळेस ती इक्वॅटरला येते त्यावेळेस ती काय होत जाते, कमी कमी होत जाते. कितीपर्यंत येते, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी येते. जास्त बदल नाही, 9.8 9.7च आहे. तुम्हाला वाटेल की जास्त 6 वगैरे काही नाही आहे. इथं हायेस्ट आहे ती कुठं आहे, पोलला आहे. का पोलला हायेस्ट आहे, तर इथं रॅडियस कशी असते रे, स्मॉलर असते. ठीक आहे, कमी असते. त्यामुळं इथं जे काही जीची व्हॅल्यू आहे ती कशी आहे, 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर पोलला आहे. पण इक्वॅटरला येताना किंवा पोलपासून पुढं सरकत असताना डिक्रीज होत जाते आणि इक्वॅटरला येते त्यावेळेस किती आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी आहे. ठीक आहे, हा ए पॉईंट झाला. सरफेसवर सुद्धा आपण आता पाहिलं की जीची व्हॅल्यू सारखी नाही. आता आपण बघतो की बी चेंज विथ हाईट चेंज झाल्यानंतर जीची व्हॅल्यू कशी होती. As we go above the surface, the value of R in equation 5 increases and value of G decreases. आता मगाशी आपण इक्वेशन जे 5 बघितलं होतं त्याचा रेफरन्स घ्यायचा इथं की आपण अर्थ सरफेसवर पासून ज्यावेळेस वर जाऊ तशी आरची व्हॅल्यू काय होत जाते, इन्क्रीज होत जाते आणि जीची व्हॅल्यू काय होत जाते, डिक्रीज होत जाते. However, the decrease in rather small for height, which are small in comparison to the earth radius. म्हणजे जर खूप कमी हाईट असेल, सरफेसपासून कमी हाईट असेल तर जास्त काही फरक पडत नाही. फॉर एक्झाम्पल त्यांनी दिले बघा, रिमेंबर दॅट द रॅडियस ऑफ द अर्थ इज 6400 किलोमीटर. लक्षात घ्या, त्यांनी असं म्हटलं की अर्थची जी रॅडियस आहे ती किती आहे, 6400 किलोमीटर आहे. मग ज्यावेळेस एखादं एरोप्लेन त्या अर्थ सरफेसपासून 10 किलोमीटर अंतरावर उडतं आहे, 10 किलोमीटर अंतरावर ज्यावेळेस उडतं आहे त्यावेळेस डिस्टन्स किती होणार आहे रे, सेंटरपासून त्या एरोप्लेनपर्यंतचे डिस्टन्स आहे ते कितीने वाढणार आहे, 10 किलोमीटरने वाढणार आहे. म्हणजे जी रॅडियस 6400 किलोमीटर होती त्याच्यामध्ये अजून तुम्ही 10 ॲड करणार आहे. म्हणजे जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स फक्त किती होणार आहे, 6410 होणार आहे. त्यामुळं जीची व्हॅल्यू तिथं काय जास्त चेंज होत नाही. जीची व्हॅल्यू आहे ती निग्लिजिबल आहे. त्याची व्हॅल्यू जी चेंज होते ती कशी असते, निग्लिजिबल असते. कारण डिस्टन्स फक्त कितीने वाढतं आहे, 10 किलोमीटरने वाढतं आहे. बरोबर आहे. पण त्याच्याऐवजी जर एखादा आर्टिफिशियल सॅटेलाईट आहे जे अर्थभोवती फिरतं आहे तर ते जास्त अंतरावर फिरणार आहे. ठीक आहे, त्यामुळं इथं जीची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार किंवा इन्क्रीज, म्हणजे चेंजेस आपल्याला इथे दिसणार आहेत. रीड करते बघा. If an aeroplane flying at a height 10 km above the surface of the earth, its distance from the earth's surface changes from किती फक्त बदलणार आहे, 6400 km to 6410 km. And the change in the value of G due to its negligible. हा जो बदल आहे तो negligible आहे. On the other hand, when we consider an artificial satellite orbiting the earth, we have to take into account the change in the value of Z due to the large change in a distance of satellite from the center of the earth. म्हणजेच इथं तुम्हाला सेंटर ऑफ द अर्थ जे आहे, सेंटर जे अर्थचं आहे त्याच्यापासून सॅटेलाईटपर्यंतचं अंतर आहे ते जास्त असणार आहे. त्यामुळे जीची व्हॅल्यू इथे चेंज होणार आहे. कशी चेंज होणार आहे ते आपण चार्ट्सद्वारे बघूया. इथे तुम्हाला प्लेस, हाईट आणि जीची व्हॅल्यू दिलेली आहे. हाईट किलोमीटरमध्ये आहे आणि जीची व्हॅल्यू आपल्याला मीटर पर सेकंड स्क्वेअरमध्ये दिली. मग पहिला बघा दिला आहे की सरफेस ऑफ द अर्थ, ॲव्हरेज अर्थच्या सरफेसवर असेल, हाईट किती आहे 0 किलोमीटर, जीची व्हॅल्यू 9.8. ओके. देन सेकंड
माउंट एव्हरेस्ट जे आहे किती किलोमीटर आहे 8.8, सरफेसपासून किती किलोमीटर आहे 8.8. त्यामुळे इथं तुम्हाला मग सांगितलं की 10 किलोमीटरपर्यंत आपण जे काही चेंजेस आहेत ते निग्लिजिबल आहेत. त्यामुळं जी काही तुम्हाला इथे जीची व्हॅल्यू आहे ती किती मिळते 9.8च मिळते. देन थर्ड, मॅक्झिमम हाईट रीच बाय मॅनमेड बलून. आपण जो मॅनमेड बलून जो आहे किंवा पॅराशूटसारखं याची हाईट जास्त गेली. आता अर्थ सरफेसवरून पासून ते किती गेले 36.6 किलोमीटर एवढी गेली. तेव्हा मात्र आता इथं जीची व्हॅल्यू थोडी कमी झाली, 9 किती झाली 7 झाली. ओके. देन हाईट ऑफ अ टिपिकल वेदर सॅटेलाइट. तुम्हाला सॅटेलाइट्स माहिती आहेत, वेदर सॅटेलाइट हवामानाचं जे काही अंदाज सांगितला जातो किंवा हवामानाबद्दल माहिती देणारे जे सॅटेलाइट आहे त्याला आपण वेदर सॅटेलाइट असं म्हणतो. मग हे जे सॅटेलाइट आहे ते अर्थपासून किती किलोमीटरवर आहे 400 किलोमीटरवर आहे. इथं जीची व्हॅल्यू काय झाली डिक्रीज झाली 8.7. हाईट जशी जशी वाढत चालली तशी इथं जीची व्हॅल्यू काय झाली रे डिक्रीज होत चालली. देन हाईट ऑफ कम्युनिकेशन सॅटेलाइट. कम्युनिकेशन जे सॅटेलाइट आहे ते किती किलोमीटर अंतरावर आहे 35,700 किलोमीटरवर. इथं जीची व्हॅल्यू पॉईंटमध्ये गेली आहे बघा 0.225. ओके. नाव हे जे आहे सगळं ते आपल्याला काय दाखवलेलं आहे द टेबल शोईंग चेंज ऑफ जी विथ द हाईट अबव द अर्थ सरफेस. अर्थ सरफेसपासून जर जशी हाईट वाढत गेली तशी जीची व्हॅल्यू काय होत जाते कमी कमी होत जाते. आलं लक्षात. पण जर 10 किलोमीटरपर्यंत जर असेल तर मात्र जीची व्हॅल्यू तुम्हाला आहे तशीच मिळते, नॉर्मल मिळते 9.8 मिळते. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सी पॉईंट म्हणजे चेंज विथ डेप्थ. आता आपण गेलं की सरफेसपासून अर्थ सरफेसपासून वर गेल्यानंतर काय होतं. आता जर खाली गेला तुम्ही ओके इनसाइड द अर्थ जर केला तर जीची व्हॅल्यू कशी चेंज होते बघा. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. The value of R in equation R decreases and when we think that the value of G should be increased as per the formula. However, the part of the earth which contribute toward the gravitational force felt by the object also decreases, which means that the value of M is used to equation 5 also decrease. आता इथे लक्षात घ्या की त्यांनी सांगितलं की जे मगाशी 5th नंबरचं इक्वेशन बघितलं आपण तर हे 5th नंबरचं इक्वेशन जे आहे त्या इक्वेशनवरून आपण व्हॅल्यू जी आहे आरची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते तुम्हाला माहिती आहे. आणि साहजिकच आरची व्हॅल्यू डिक्रीज झाली की जीची व्हॅल्यू काय होत जाणार आहे इकडं इन्क्रीज होत जाणार आहे. पार्ट ऑफ द अर्थ विच कॉन्ट्रीब्यूट टुवर्ड द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ट बाय ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस. याचा अर्थ व्हॅल्यू ऑफ एम जी एमची व्हॅल्यू आहे ती सुद्धा काय होत जाते डिक्रीज होत जाते. म्हणजे दोन्हींचा ज्यावेळेस कंबाईंड रिझल्ट आपण करतोय स्मॉल आर आणि कॅपिटल एमचा द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस ॲज वी गो डीप इनसाइड द अर्थ. एवढीच ओळ लक्षात ठेवा. ज्या वेळेस तुम्ही अर्थमध्ये डीप इनसाइड जाताय किंवा खोलवर जाताय त्यावेळेस जीची व्हॅल्यू काय होत जाते डिक्रीज होत जाते. आलं लक्षात. वर गेला हाईट वाढली तरीसुद्धा जीची व्हॅल्यू काय होत जाते डिक्रीज होत जाते. खाली तुम्ही अर्थच्या इनसाइड जरी केला डीप इनसाइड जाल तशी जीची व्हॅल्यू काय होते डिक्रीज होत जाते. ओके. आपण सी पॉईंट म्हणजे 3 पॉईंट बघितले. याच्यामध्ये जीच्या व्हॅल्यूची पहिली आहे सरफेसवरची, नंतर आपण बघितलं की अबव द सरफेस आणि इथे चेंज विथ डेप्थ पाहिलं. याच्यानंतरचा पॉईंट जो आहे थिंक अबाउट इट. याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारला आहे पहिला will the direction of the gravitational force change as we go inside the earth. जसं आपण अर्थच्या आत जाऊ तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन जी आहे ती चेंज होते का. बघा क्वेश्चन कसं आहे जसं आपण अर्थच्या इनसाइडमध्ये जाऊ तसं ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन चेंज होते का. आता विलनी क्वेश्चन विचारलं आहे म्हणजे आन्सर येस किंवा नो नाही असणार आहे. आन्सर याचं काय असणार आहे नो. ग्रॅव्हिटेशनल फोर्सची डिरेक्शन चेंज होत नाही. देन सेकंड क्वेश्चन व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. आता सेंटर ऑफ द अर्थ ज्यावेळेस अर्थ जिथं अर्थचा सेंटर आहे तिथं जीची व्हॅल्यू काय असेल सांगा बरं. जीची व्हॅल्यू काय असेल तिथे 0 असते. काय असते 0. सेंटर ऑफ द अर्थला जीची व्हॅल्यू काय असते 0 असते. दोन्ही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत बघा.
एव्हरी प्लॅनेट अँड सॅटेलाइट हॅज अ डिफरंट मास अँड रॅडियस. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक प्लॅनेट किंवा सॅटेलाइट प्रत्येकाची रॅडियस वेगळी आहे, मास वेगळी आहे. त्यामुळे जे 6 नंबरचं इक्वेशन आहे याच्यामध्ये जीची व्हॅल्यू, सरफेस एरिया प्रत्येक ठिकाणी डिफरंट असेल तर जीची व्हॅल्यू आत्ताच बघितली आपण काय होत जाते, डिक्रीज होत जाते, म्हणजे कमी होत जाते किंवा त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याला दिसतात. ऑन द मून इट इज अबाउट 1/6 ऑफ द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. अंडरलाईन करा, मूनमध्ये किंवा मूनवर असं म्हणूया, मूनवर ही जीची व्हॅल्यू किती आहे रे, तर अर्थची जेवढी आहे त्याच्या 1/6 एवढी आहे. ॲज अ रिझल्ट, युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 टाइम हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू ऑन द अर्थ. आपण बऱ्याच वेळा ऐकले की चंद्रावर गेल्यावर उड्या मारतात असं म्हटलं जातं. तर इथं कारण असं आहे की जीची व्हॅल्यू जी आहे ती जीची व्हॅल्यू अर्थच्या व्हॅल्यूपेक्षा, म्हणजे मूनवरची जीची व्हॅल्यू आहे ती अर्थवर असणाऱ्या जीच्या व्हॅल्यूपेक्षा कितीनं कमी आहे किंवा किती पार्ट आहे, फक्त 1/6 एवढी आहे. आणि त्याच्यामुळं काय म्हटलं की जो फोर्स तुम्ही अर्थवर लावता इथे तेवढाच जर तुम्ही सेम अमाऊंटमध्ये फोर्स कुठे अप्लाय केला, कशावर केला, मूनवर गेल्यावर केला, तर तुम्ही जिथं अर्थवर तुम्ही एक जम्पसाठी फोर्स लावणार आहे तिथं तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये त्याच फोर्समध्ये 6 जम्प्स मारू शकता. ओके, ॲज अ रिझल्ट, युजिंग द सेम अमाऊंट ऑफ फोर्स वी कॅन जम्प 6 टाइम हायर ऑन द मून ॲज कम्पेअर टू द ऑन द मून. ठीक आहे. आता एक शेवटचा पॉईंट याच्यामध्ये आपण कन्सिडर करतोय तो म्हणजे मास अँड वेट. मास आणि वेटमधला डिफरन्स काय. आता मास म्हणजेच काय रे, तर एखादी वस्तू जी आहे किंवा मॅटर आपण म्हणतोय त्या मॅटरमध्ये किंवा ते जे ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टमध्ये किती प्रमाणात मॅटर आहे त्याला आपण त्याचं काय म्हणतो, मास असं म्हणतोय. वेट आणि मास ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगळ्या आहेत. व्हॉट इज मास. मास इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टमध्ये किती मॅटर आहे, किती प्रमाणात मॅटर आहे त्याचं आपण मास असं म्हणतो. ओके, मग हे मासचं एसआय युनिट काय आहे रे, केजी आहे. मास आपण कशामध्ये मोजतो, केजीमध्ये. एसआय युनिट त्याचं केजी आहे. मास इज अ स्केलर क्वांटिटी. मग अशी तुम्हाला व्हेक्टर क्वांटिटी आणि स्केलर क्वांटिटी आपण शिकलो. स्केलर क्वांटिटीमध्ये आपण मॅग्निट्यूडचा विचार करतोय. इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. मास ही स्केलर क्वांटिटी. डिफरन्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे मास आणि वेटच्या. मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि त्याची व्हॅल्यू जी आहे ती प्रत्येक ठिकाणी सारखी असते. ठीक आहे. इट व्हॅल्यू डज नॉट चेंज इवन व्हॅन वी गो टू अनदर प्लॅनेट. जरी दुसऱ्या ग्रहावर जरी आपण गेलो तरी मासची व्हॅल्यू काय होत नाही, चेंज होत नाही. मासची व्हॅल्यू सगळीकडे सारखीच असते. अकॉर्डिंग टू द न्यूटन फर्स्ट लॉ, इट इज द मेजर ऑफ द इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. मास म्हणजेच काय, न्यूटनचा जो फर्स्ट लॉ सांगितलेला आहे त्याच्यानुसार मास म्हणजेच काय, तर मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शियाला मराठीमध्ये आपण जडत्व असं म्हणतो. एखाद्या वस्तूचं किंवा त्या वस्तूचं जे इनर्शिया आपण मेजरमेंट करतोय त्यालाच काय म्हटलं जातं, मास म्हटलं जातं. हायर द मास हायर इज द इनर्शिया. जेवढं जास्त मास असणार आहे तेवढा जास्त इनर्शिया असणार आहे, जडत्व असणार आहे. ठीक आहे, ही मासबद्दल झालं. आता वेट म्हणजेच काय, आपण वेट ही टर्म तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. वेट म्हणजेच काय बघा, the weight of an object is defined as the force with which earth attract the object. weight म्हणजेच काय, तर एक फोर्स आहे, असा फोर्स की अर्थ त्या वस्तूला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करते. अर्थ म्हणजे वेट काय आहे रे, वेट म्हणजेच काय, फोर्स आहे. तो फोर्स काय करतोय, तो फोर्स कोण लावतोय, अर्थ लावते. कुणावर लावते, त्या ऑब्जेक्टवर लावते. कशाला लावते, अट्रॅक्ट करण्यासाठी लावते. ठीक आहे. सो वेट मीन्स द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट इज डिफाईन्ड ॲज, एखाद्या ऑब्जेक्टचं वेट. याची डेफिनेशन अशी करू शकतो आपण, द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट. असा फोर्स की कोण लावते रे, अर्थ लावते. कशावर लावते, ऑब्जेक्टवर लावते. ठीक आहे. आता द फोर्स जो आहे तुम्हाला माहिती आहे, फोर्स एफ of an object of mass m on the surface of the earth we return as equation 4. तुम्हाला माहिती आहे की तर वेट आहे, वेट म्हणजेच फोर्स म्हणतो आणि फोर्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे काय आहे, एम जी आहे.
वेट बीइंग अ फोर्स, SI युनिट इज न्यूटन. फोर्स, वेट हे काय आपण म्हणतोय, फोर्स आहे. मग तुम्हाला माहिती आहे की फोर्स आपण कशामध्ये मोजतो, न्यूटनमध्ये मोजतो. म्हणजे वेट सुद्धा कशामध्ये मोजणार आहे आपण, न्यूटनमध्ये मोजणार आहे. ऑल्सो द वेट बीइंग अ फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे ती, वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे इथं मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डिरेक्शन यूज केली जाते, बरोबर आहे. वेक्टर क्वांटिटी अँड इट्स डिरेक्शन इज टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. ह्याची जी काही डिरेक्शन आहे ती सुद्धा कुठं असते, टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. इथे लक्षात, वेट आणि मास ह्या दोन्हींमधला हा डिफरन्स झाला. ॲज व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, द वेट ऑफ अन ऑब्जेक्ट चेंजेस फ्रॉम प्लेस टू प्लेस. आपण मासला काय सांगितलं की मासची व्हॅल्यू कुठेही गेला तरी काय होत नाही, चेंज होत नाही. पण आपण इथं सांगतोय की जीची व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी सारखी नाही, त्यामुळं त्या ऑब्जेक्टचं वेट जे आहे ते सुद्धा प्लेस टू प्लेस काय होत जातं, बदलत जातं. दो इट्स मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. जरी त्या ऑब्जेक्टचं मास प्रत्येक ठिकाणी सारखं असेल तरी त्याचं वेट जे आहे ते प्लेस टू प्लेस काय होऊ शकतं, चेंज होऊ शकतं. त्याचं कारण आहे की जीची व्हॅल्यू आहे ती जीची व्हॅल्यू सगळे सारखी आहे का रे, नाही. त्यामुळे इथं आपल्याला बराचसा पार्ट आपण कवर केलेला आहे. थँक्यू. नेक्स्ट पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कवर करणार आहे. थँक्यू एव्हरीवन वन्स अगेन.